तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर सकाळी छान अशी देवपूजा करून घेतली आणि देवपूजा झाली ना तर इतकी सकाळी सकाळी भूक लागते ना, त्यामुळे की थोडंसं तरी काय तर खावं वाटतं. तर आज तनीच्या पप्पांचा उपवास होता, त्यामुळे शॉर्टकटच म्हटलं चला धपाटं बनवूया. तर एकदम छान असं चवीला पण होतं आणि भरपूर दिवसातून खायला लागलं नाही तर इतका उत्साह वाटतो ना. एकदम छान असं खरपूस भाजून घेतलं आणि तेच धपाटं एकनं दह्याबरोबर खाऊन घेतले. तर इतकं मस्त चवीला झालेलं होते ना. नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर मग दुपारच्या वेळेला ना त्यांच्या पप्पांचा उपवास होता, त्यामुळे शाबू केलेलं होतं. मग ते शाबू दुपारच्या वेळेला ना आम्ही थोडं थोडं ते शाबूच खाऊन घेतलं. मग स्वयंपाक वगैरे तसाच राहून गेला करायचा. ते झाल्यानंतर सगळी भांडी वगैरे स्वच्छ धुवून ठेवली ना. आता गावाकडे जायचं यात्रा आहे आमच्या गावची, त्यामुळे एक तनिषने इथं गल्ला काढलेला होता. त्याचं पैसे मोजायचं काम चालू होतं. खोट्या नोटा पण त्याच्यामध्ये भरलेल्या होत्या आणि खऱ्या पण नोटा भरलेल्या होत्या आणि जे काही ते 10 रुपयाचे ढोकळा असतात ना ते सुद्धा त्याने त्याच्यामध्येच भरून ठेवलेलं होतं. त्याचं मोजणं चालू होतं तिकडं. त्याला ओरडत होते मी अभ्यास करत बस, पण ते तासभर काही त्याच्यासंग खेळणं काय त्याचं बंद झालं नाही. त्याच्यानंतर मग थोडंसं त्याला अभ्यासला बसवलेलं होतं. पण अभ्यास करता करताना इतकी नाटके असतात ना, तर कधी भूकच लागते, कधी काहीतरीच खायला पाहिजे असतं. तर कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.